रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. मानवाधिकार संघटना व तोंडेरे ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य दिव्य शिवजयंती तोंडरे पनवेल येथे साजरी करण्यात आली. सकाळपासून पूजा, पाठ, भजन, जनजागृती, कीर्तनकार ज्योतिताई धनाडे यांचे कीर्तनही ठेवण्यात आले. महाप्रसाद, मिरवणूक असे दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जोपासण्यासाठी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागतही करण्यात आले. हरिभक्त पारायण मधुकर बुवा धोंगडे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो जसं वर्ष होत गेले तसे आज त्याचे स्वरूप तुम्हाला इथे दिसे असे भव्य दिवस स्वरूप असे याचे आज तुम्हाला झालेले दिसून येईल. माऊलींच्या उक्तीप्रमाणे माझ्या मनात एक भावना वाटते की उद्देश रूप लाविले द्वारी तयाचा वेळू गेला गगनावरी मोगरा फुलाला फुले वेचित असे बहरून आला. आज नक्कीच हा मोगरा तुम्हाला इथे फुललेला दिसतोय. याचं नक्की श्रेय आमच्या सर्व संघटनेच्या सदस्यांना, सर्व ग्रामस्थांना आणि आमच्या जे आमचे हितचिंतक आहेत, आमचे जे उपदेष्ट आहेत, आमचे संबंध आहेत, त्यांच्या सर्वांना श्रेय जातं. नक्कीच त्यांना आज सांगायला खूप आनंद होतो. तर शिवजयंती सोहळा हा गेल्या 15 वर्षापासून असंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. भावना एकच आहे का आमच्या सर्वांचा, आमच्या मंडळाचा हाच उद्देश आहे की छत्रपती शिवाजी महाराज हा घरोघरी पोचला पाहिजे, प्रत्येकाच्या मनामध्ये पोचला पाहिजे. हा आमच्या संघटनेच्या, आमच्या ग्रामस्थांचा, सर्वांचा, आमच्या शिवभक्तांचा हाच उद्देश आहे. कार्यक्रमाचे रूपरेखा बघितले तर तसं आम्ही सुरुवात केली ती रूपरेखा आहे. त्याच्यामध्ये थोडंफार चेंजेस असेल त्याचे, पण आमचं इंटेन्शनच आहे का समाजापर्यंत ज्या गोष्टी पोचल्या पाहिजेत त्याच्यावर आम्ही जास्त फोकस करतो. त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर सर्वात महत्त्वाचा विषय आला. त्याच्यानंतर हरिकीर्तनाचं या ठिकाणी आम्ही आयोजन करतो. सत्यनारायणची महापूजा असतो आणि थोडी मिरवणूक असते, जेणेकरून आपल्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, काय होते, त्यांची मिरवणूक कशी केली पाहिजे हा या उद्देशाने आम्ही या गोष्टी सर्व करतो. आणि मिरवणुकीच्या दरम्यान अनेक आम्ही या ठिकाणी लेझिम, पताका, पुन्हा रथ, उंट घोडे हे सर्व आम्ही दाखवतो, जेणेकरून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा काल आठवावा. हे आमच्या संघटनेचा आणि आमच्या ग्रामस्थांचा उद्देश होता. मानव अधिकार संघटनेच्याच नावाने संघटना स्थापित करण्यामागचं धोरण 2012मध्ये मानवाधिकार संघटनेचे काही लोक आमच्याशी संपर्क साधला आणि काही जो आमच्याकडे प्रस्ताव ठेवला, त्या प्रस्तावामध्ये आम्हाला त्यांच्या काही गोष्टी आवडल्या. मानवाधिकार संघटना म्हणजे काही चांगली संघटना आहे. त्याच्यामध्ये मानवावर होणारा अत्याचार, मानवाचा होणारा हनन तो कुठंतरी आपण रोखला पाहिजे. आपण सर्व एकत्र होऊन त्या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजे. त्या उद्दिष्टाने आम्ही त्या संघटनेमध्ये स्थापन झालो. आणि राहिली गोष्ट तर त्याच्यामधून आम्ही बऱ्याच आतापर्यंत कार्य केलेले आहेत. बरेच लोकांना आम्ही न्याय मिळवून देण्याचा या ठिकाणी